मराठवाड्यात अतिवृष्टी पाऊस झालेला आहे आणि यातच छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे हे ओला दुष्काळ आणि शेतामध्ये पाहणी करण्यासाठी आज दाखल झालेले आहे आणि ते ओला दुष्काळ पाहणी करण्यासाठी ठिकठिकाणी हजर असून स्वतः खासदार संदीपानजी भुमरे आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याकडे जाणून घ्या. नमस्कार. ओला दुष्काळ निलेश आणि आपण पाहणी करण्यासाठी दौरा करण्यासाठी जिल्ह्यातील कोणत्याही ठिकाणी ठिकठिकाणी असेल फलटाबाद असेल शेवगाव असेल कन्नड असेल या ठिकाणी दौरा पाहणी करतायत असं. आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जवळजवळ सगळीकडे अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमुळं पिकाचं अतोनात नुकसान झालेलं आहे. आज मी सकाळपासून सर्व अधिकारी तहसीलदार आहे, BDO, कृषी अधिकारी यांच्यासोबत हा पाहणी चालू आहे आणि मला वाटतं की आता शेतकऱ्याचं जे काही नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये सर्व पंचनामे केल्या जातील आणि शेतकऱ्याला निश्चित दिलासा देण्याचं काम सरकार करेल. जे आपण एकीकडे बघितलं तर कालपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 90% नुकसान शेतकऱ्यांनी झालेलं आहे आणि आपण जे वचननामा शेतकऱ्यांसाठी सरसकट नुकसान भरपाई देणार असं एक वचननामा सरकारने काढला होता, तर तो पूर्ण होईल का? मला काय सांगायचं, जे काही नुकसान झालं त्याच्याबद्दल स्वतः मुख्यमंत्री बोलले, त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील आणि देवेंद्र फडणवीस साहेब असतील, कृषी मंत्री असतील, सगळ्यांनीच सांगितलं की जे काही शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्याच्या पाठीशी सरकार आहे आणि शेतकऱ्याला आम्ही दिवाळीपूर्वी मदत करू हे सगळ्यांनी सांगितलं. त्याच्यामुळं मला वाटतं शेतकऱ्याला लवकर कशी मदत मिळेल हे सरकारचं प्रयत्न. नक्कीच हे होते खासदार संदीपानजी भुमरे साहेब आणि लवकरात लवकर शेतकऱ्याला मदत देण्यात येईल असं आश्वासन देखील त्यांनी दिलेलं आहे.